नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. व्हिडिओची टायटल तर आपण बघितलीच आहे. इराण हा लोकांना श्रीमंत करत आहे. होय. आत्ता जे इराण-यूएस युद्ध चालू आहे, हे एक श्रीमंत होण्याचे खूप चांगले लक्षण आहे. या अपॉर्च्युनिटीचा आपण चांगला फायदा घेतला पाहिजे. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. व्हिडिओमधली माहिती कुठेही आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर बघूया. हे जे युद्ध चालू आहे, हे ग्लोबल लेव्हलचे आहे. हे काही आपल्या इंडियन युद्ध नाहीये. त्यामुळे आपलं स्टॉक मार्केट पडलेलं आहे. आपली कोणतीही कंपनी त्या युद्धामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही. तरी पण आपलं मार्केटमधल्या बऱ्याचशा कंपनी या डाउन झालेल्या आहेत. एक अपॉर्च्युनिटी असते. कारण हा कंपनीच्या बाहेरचा प्रॉब्लेम आहे. कंपनीमधला प्रॉब्लेम नाही. कंपनीमधला जर प्रॉब्लेम असला तर ती कंपनी पडली तर सिग्नलाही जाऊ शकते. परंतु हा मॅटर जो कंपनीच्या बाहेरचा आहे. याच्यामुळे ही जी मंदी आलेली आहे ती राहू शकत नाही. ही जावंच लागेल. याच्यामधून मार्केट वरीच येणार. फक्त थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागेल, थोडं सहन करावं लागेल. आपले जे पोर्टफोलिओ आता खाली आलेले आहेत या वॉरच्या न्यूजमुळे, ते थोडेसे रिबॅलन्स करावे लागतील. परत त्यामध्ये ॲड ऑन करावं लागेल. घाबरून जर विकले तर काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे तो होल्ड करणं महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडनं एक मेजर चूक होते. जी गोष्ट पळत असते, आपण त्याच्या मागे जातो. जसं की जर आता गोल्ड बघितले, तर हे वाढणार झालं. त्यानंतर काही डिफेन्स स्टॉक झाले, हे वाढणार झाले. कारण ती त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह असते. तर आपण हे डिफेन्स किंवा गोल्ड या गोष्टीमध्ये आत्ता एंट्री करणं हे चुकीचं असणार. आत्ता जे पडलेले आहेत, ते ॲक्चुअली त्यांचा त्या युद्धाशी संबंध पण नाही तरी पडलेले आहेत. जसे ते युद्ध शांत होईल, हे परत वरी जाणार आहेत. आणि गोल्ड आणि डिफेन्स स्टॉक हे फक्त वार आल्यामुळे वरती गेलेले आहेत. ते वार थांबल्यानंतर परत खाली येणार आहेत. मग आपण चूक अशी करतोय की आपण सध्या गोल्ड किंवा डिफेन्स स्टॉक किंवा जे डिफेन्समुळे सॉरी वॉरमुळे ज्यांना प्रॉफिट झालंय, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ॲक्चुअली ते आपल्या लॉससाठी असते. त्याच्यामुळे तिकडे जाणे आत्ता योग्य नाहीये. जो आपला पोर्टफोलिओ आहे, जसे एफ-एम-सी-जीचा पोर्टफोलिओ किंवा चांगला आय-टीचा पोर्टफोलिओ, त्याच्यामध्ये एव्हरेजिंग करणं गरजेचं पडेल, कारण आय-टीच्या स्टॉकमध्ये बरेचसे प्रॉब्लेम चालू आहेत. त्याच्यामुळे टूल्स अँड ट्रॅव्हल्सचा पोर्टफोलिओ, रेल्वे सेक्टर ज्यामध्ये ह्या वॉरचा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नाहीये, परंतु तरी शेअर पडलेले आहेत. तशा सेक्टरमध्ये आपण इन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपले बँकिंग सेक्टर, फायनान्शियल सेक्टर हे या वॉरमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व नाही आहेत, तरी पण पडलेले आहेत. याच्यावरती मेजर कारण फक्त युद्ध आहे. याच्यामागचं कारण युद्ध जरी असलं, तरी त्या युद्धाचा परिणाम याच्यावरती होणार नाहीये. स्टॉक खाली आलेले आहेत, परंतु त्याचा परिणाम याच्यावरती नाही. कंपनी ढासळलेली नाही, कंपनी बंद झालेली नाही. कंपनीचं वर्किंग सुद्धा तसंच आहे. परंतु युद्ध ग्लोबल लेव्हलला चालू आहे, त्यामुळे मार्केट डाऊन झालंय आणि आपलं मार्केट डाऊन झालं. इथे संयम, धैर्य ठेवणे खूप गरजेचं आहे. परत थोडीशी पॉझिटिव्ह न्यूज आलेली आहे. जसं की इराणने ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं आहे. इंडिया, चायना, रशिया यांच्याशी स्टेट ऑफ हॉर्मझमधून जाऊ शकतात. त्यांना कोणताही धोका नाही. शिवाय ट्रम्प यांनी सांगितलं की त्या शिपवरती सुद्धा आपण इन्शुरन्स कव्हर देऊ. त्यामुळे हे युद्ध तर थांबणारच झालं आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या कंपनीजवरती नाहीये. यामध्ये बरेचसे सेक्टर असे आहेत की डाऊन झाले आहेत. 2-3 सेक्टरबद्दल आपण डिस्कस केलंय. जसं रेल्वे सेक्टर, बँकिंग सेक्टर, एफ-एम-सी-जी सेक्टर, पॉवर सेक्टर. पॉवर सेक्टरमध्ये एनर्जीज येतात. ऑइल एनर्जी, सोलर एनर्जी. ते अजूनही आपण एनालिसिस करून त्या सेक्टरमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करू शकता. बऱ्याचशा न्यूज येत राहतात. गोल्डमध्ये हा आला, हाय मारला. ह्या डिफेन्स स्टॉकने तो हाय मारला. परत काही त्याला ऑर्डर भेटल्या. ह्या ऑर्डरच्या चक्करमध्ये, ह्या न्यूजच्या चक्करमध्ये आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. ज्या ठिकाणी फक्त ह्या युद्धाचा परिणाम झालेला आहे. आणि त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्यानंतर ते जे वाढलेली प्राईस आहे, ती परत खाली येते. ती काही समोर जाणार नाही. सो आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती ज्या ठिकाणी पैसा चाललाय, त्या ठिकाणी नाही जाता त्याच्या अपोझिट जावं लागेल. ज्या ठिकाणी पैसा नाहीये, त्या ठिकाणी. तेव्हाच आपली व्हॅल्यू फॉर मनी होऊन जाईल. असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपण इथून पुढे बघत राहू. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही पाठवा. नमस्कार, धन्यवाद.